माझी गाडी चालवलेली पोरांनी पळवून चला पुढं सांगतो तुम्हाला. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा लाडका ब्लॉगर वैभव 4353. सकाळ सकाळ उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला जायचं होतं. पिल्लूबाईच्या आजोबाचं वर्ष श्राद्ध होतं, आपल्याला तिकडं जायचं होतं. निघालेलो मग तेवढ्यात तिथं पोचलो. तिथं आपल्या हबप शिवम महाराजांचं कीर्तन चाललेलं, मस्तपैकी एकदम क्वालिटी कीर्तन होतं. कीर्तन बिर्तन ऐकलं, जरा वेळ तिथं बसलो. परत तिथं आपल्या पिल्लूबाईनी नुसता मागचा पुढचा न विचार करता नुसतं जेवणावर ताव मारायचं ठरवलेलं. परत इकडं बाहिड्या इकडं जेवण करत होता आणि तर नाण्याचं त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं. जाऊ द्या म्हणलं. तिथनं परत आलो आपल्या शॉपवर. तोपर्यंत आपला पिल्लूबाई आला. तिथं पिल्लूबाई आला, जरा वेळ शॉपवर बसलो. परत जायचं होतं आपल्याला शाळेकडे रील शूट करायला. परत निघालेलो मग आपल्या शाळेकडे यश भाऊची गाडी घेऊन निघालेलो. मग आम्ही रील शूट करायला लोकेशनवर. तोपर्यंत ते लोकेशनवर आलो, रील बिल शूट केली. तुम्हाला बघायला भेटलंच आपल्या आयडिओ 2-3 दिवसांनी. परत तिथनं मग यश भाऊन मी गेलो शाळेकडे गेलो. तोपर्यंत आमची गाडी चालवलेली सुमित भाऊनी आर्यन भाऊनी कुठं तर पळवून. म्हणलं काय विषय, म्हणलं हे असला बेकार. परत तिथनं मी जातो घरी. तुम्ही करा लाईक आणि फॉलो. हा.